हा जो माणूस आहे, हा जो कलाकार आहे, ह्याने फक्त पासपोर्ट नेदरलँडचं काढलंय म्हणून तो नेदरलँडचा झाला, पण तो मुळात पाकिस्तानी आहे। पुण्यात एक पाकिस्तानी कलाकार गायन करण्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच पुण्यातील कल्याणी नगर मधला बॉलर पब मध्ये आंदोलनकर्त्यांचा रोष व्यक्त झाला। पाहता पाहता तो रोष इतका वाढला की आंदोलनकर्त्यांनी तिथे गोंधळ घातला आणि पुण्यातील बॉलर पब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला। त्या व्हायरल मेसेज मध्ये काय होतं आणि नेमका हा प्रकार घडला कसा? पुण्यातील कल्याणी नगर मध्ये रविवारी रात्री अचानक गोंधळ उडाला आणि त्यामागे कारण होतं एका व्हायरल मेसेजचं। बॉलर पब मध्ये आयोजित कार्यक्रमात इम्रान नासिर खान नावाचा कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली। काही क्षणांतच त्याला पाकिस्तानी कलाकार म्हणून संबोधलं जाऊ लागलं आणि या अफवेनं संध्याकाळचं वातावरण अक्षरशः पेटून दिलं। सकल हिंदू संघटनांचे शेकडो कार्यकर्ते पब समोर जमा झाले। घोषणाबाजी, संतापाचा स्फोट आणि कार्यक्रम रोखण्याचा निर्धार या सगळ्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पबच्या बाहेर गोंधळ वाढू लागला आणि भीतीचं वातावरण पसरलं। परिस्थिती बिघडण्याआधीच येरवडा पोलिसांनी धाव घेत चौकशी केली आणि त्यानंतर असे निदर्शनास आले की तो नागरिक पाकिस्तानचा नसून नेदरलँडचा आहे। तरीही सकल हिंदू समाज आंदोलकांचा रोष कमी झाला नाही, तर आंदोलकांपैकी 14 जणांना ताब्यात घेऊन तणावावर नियंत्रण मिळवण्यात आलं। पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितलं की हा सगळा गोंधळ सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीतून उभा राहिला असून वेळेत हस्तक्षेप केला नसता तर मोठी अराजकता झाली असती। त्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले, कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि पुन्हा एकदा समोर आलं तेच अफवा किती वेगाने पसरते आणि तिचे परिणाम किती धोकादायक ठरू शकतात। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।